पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डीत सकल हिंदुत्ववादी समाज आक्रमक। पाकिस्तानचा झेंडा जाळत मशाल रॅलीत जोरदार घोषणाबाजी। धर्मविचारक गोळ्या झाडणाऱ्या पाकड्या अतिरेक्यांना घरात घुसून मारा, संतप्त हिंदू समाजाची मागणी। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये सकल हिंदुत्ववादी समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। तसेच गावातून मशाल रॅली काढून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। रॅली दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद्यांचा नायनाट करा, अतिरेक्यांना ठेचून काढा अशा जोरदार घोषणा देत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला। तरुण वर्ग आणि स्थानिक नागरिकांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलंय। हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालिद याला कठोर शासन द्यावे, तसेच पाकिस्तानने सतत चालवलेली अतिरेकी पोचण्याची भूमिका खपवून न घेता घरात घुसून मारा अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे। काश्मीरच्या हमल्याचा निषेधार्थ या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा सर्व हिंदुत्ववादी संघटनेने जाळला आणि गावातून पाकिस्तानच्या विरोधी तीव्र अशी नाराजी व्यक्त करत भारत सरकारला समर्थन केलं का जे कोणी या हल्ल्यामध्ये समाविष्ट असतील त्यांच्या घरात घुसून त्यांना मारलं पाहिजे आणि POK मध्ये जे आतंकी पॅड आहेत ते सर्व रात्रोचे रात्री उद्ध्वस्त केले पाहिजे आणि ही जी फॅक्टरी आहे आतंकी तयार होण्याची भारतातील आणि पाकिस्तानातील ती या निमित्ताने संपुष्टात आली पाहिजे। आपल्या हिंदू धर्मीय पर्यटकांवर जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व शिर्डीतील सकल हिंदू समाज, सर्व शिर्डी ग्रामस्थ, शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांनी आज या शिर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध सभेचं आयोजन केलं होतं। काल काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा केवळ फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तर हे एक प्रकारे हिंदू धर्मीयांवर केलेला हल्ला होता। त्या ठिकाणी फिरायला गेलेले जे लोक होते, जे पर्यटक होते, त्यांना विचारलं गेलं की तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय आहे, तुमचा धर्म काय आहे, आणि धर्म बघून त्यांची हत्या करण्यात आली। कोणालाही त्याची जात विचारली नाही, कोणाला त्याची भाषा विचारली नाही, केवळ धर्म विचारला। याचा अर्थ काय की या देशातला हिंदू आता सुरक्षित राहिलेला नाहीये, हिंदू धर्म सुरक्षित राहिलेला नाहीये। केवळ फक्त काश्मीरमध्ये नाही तर भारताच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडताना आपल्याला दिसतंय। काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये याच पद्धतीने हिंदूंना चिन्हांकित करून हिंदूंचे घर दुकाने जाळण्यात आले, हिंदूंना पळून लावण्यात आलं। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीसाठी ज्या वेळेस हल्ले केले गेले त्यावेळेस सुद्धा नागपूरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये हिंदूंच्या घरावरच हिंदूंच्या दुकानावरच हल्ले झाले। या प्रकारे जर हिंदूंना टार्गेट करून जर कोणी दहशतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी सांगतो, हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा देश महाराणा प्रतापांचा आहे। हिंदू आता मार खाणार नाही, हिंदू आता मार सहन करणार नाही। हिंदू धर्मीयांनी आता एकत्र होणं गरजेचं आहे आणि ह्या हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी धर्मयुद्ध पुकारले अशा लोकांचा बंदोबस्त आता आपण केला पाहिजे आणि याकरता आपण सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे। आणि काल झालेला जो हल्ला आहे, हल्ला असा परत कुठेही होऊ नये। हिंदूंचे सर्व धार्मिक स्थळ, हिंदूंचे सर्व तीर्थस्थळ सुरक्षित राहावे याकरता केंद्र सरकारने या देशाच्या सैन्याला, या देशाच्या पोलिसांना ताकद दिली पाहिजे आणि त्यांना योग्य तो निर्णय जागेवर घेऊन अशा प्रकारे दहशत करणाऱ्या लोकांचा जागेवर खात्मा केला पाहिजे। पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला संताप शिर्डीच्या रस्त्यांवरही उमटला। हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका, अतिरेक्यांच्या विरोधात उभा राहणाऱ्या जनतेच्या मनातील भावना पाकिस्तानच्या जळत असलेल्या झेंड्यातून दिसत होत्या। सरकारने आता ठोस पावले उचलून अशा देशविघातक शक्तींना कायमची चाप लावावी अशी मागणी जनतेतून जोर धरतीये। SP 24 ताससाठी मनीष दवंगे, शिर्डी। पाकिस्तानी लाड्यांचं करायचं काय? पाकिस्तानी लाड्यांचं करायचं काय? अरे दूध मांगो खीर देंगे, दूध मांगो खीर देंगे।